आपल्या रॉकीला तर परत सलाईन भरायची वेळ आली. तर राम राम मित्रांनो, अभिषेकने तर आज चिल्लरच दिली दुकानदाराला. नाद नाही करायचा अभिषेक. पैसे जितके झालेत तर कळानच नेमकं कुठं ठेवा. चिल्लर द्यायची वेळ आली. वरून म्हणतात अभिषेक मोजून घ्या बरं का शेठ. 1 रुपया कमी होता त्याच्यात, पण शेठ म्हणले जाऊ द्या काय अडचण नाही. नाश्ता घेतला आणि अचानक निघलो पुढच्या दौऱ्याला. दौरा तर असा होता खतरनाक मध्ये आम्हाला घरून फोन आलता. रॉकीचं अचानक दुखायला लागलं होतं. पाठीमागच्या व्हिडिओत तर तुम्ही पाहिलंच असन रॉकी किती आजारी होता. अभिषेकला तर अचानक टेन्शनच आलं भाऊ. आणि इकडे आपला रॉकी तर शांतच बसून होता. डायरेक्ट गाडीत बसवला आणि डायरेक्ट हॉस्पिटलला नेला. पाठीमागच्या व्हिडिओत तुम्ही रॉकीसाठी भरपूर अशा कमेंट केल्या होत्या मित्रांनो, पण रॉकी बरं व्हायचं नावच घेत नाही भाऊ. आणि आपल्या अभिषेकचा तर रॉकीत लई जीव आहे भाऊ. रॉकीला अजिबात थोडं पण काय झालं का अभिषेकला डायरेक्ट टेन्शनच येत. मस्त बाकी रॉकीला टेबलवर ठेवून घेतलं. त्या डॉक्टरांनी मस्त बाकी इथे एक कुत्र पाळलेलं होतं. रॉकीला त्याचा आनंद पाहून अजिबात देखत नव्हतं. जसं जसं डॉक्टर इंजेक्शन बाहेर काढायचे तसं तसं रॉकी आपला घाबरून जात होता भाऊ. रॉकीला ताप जास्त प्रमाणात असल्यामुळे रॉकी काही खात पण नव्हता जास्त. लहान लेकरापेक्षा अभिषेकने जास्त जीव लावलेला आहे रॉकीला. आपला रॉकी लवकर बरा व्हावा म्हणून परत एकदा तुम्ही मस्तपैकी एक कमेंट करून जा. अभिषेक सोबत हा गावरान कुत्रा मस्तपैकी खेळत होता बरं का. अभिषेकने 2 ते 3 मिनिटात त्या सोबत ओळख करून घेतली. अभिषेक म्हणले याला काहीतरी खायला आणलं असतं तर बरं झालं असतं गाड्या. काय झालं अभिषेकला तो डायरेक्ट खायलाच मागत होता मांडीवर बसून. आणि आपला इकडे रॉकी शांत बसून होता. या गावरान कुत्र्याला खेळताना पाहून अभिषेकला वाईटच वाटलं, कारण आहे ना रॉकी पण असंच खेळत होता. आपल्या डॉक्टरांपेक्षा गावरान कुत्र्याला जास्त काळजी होती, कारण आतमध्ये चल म्हणत होता रॉकीला. तर मित्रांनो रॉकीला बऱ्यापैकी उठता येत होतं, कारण आम्ही आता रॉकीला घेऊन घरी चाललेलो आहे. पण मित्रांनो रॉकी आपला पूर्णपणे बरा झालेला नाही.